आत्ताच आलेल्या माहितीप्रमाणे मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. आपल्याला दरवर्षीपेक्षा यावर्षीही लवकरच मान्सून दाखल होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मान्सूनमध्ये, या सीझनमध्ये सुरुवातीला पाऊस हा खूप दमदारपणे दाखल होऊन अनेक ठिकाणी नदी नाल्याला सुद्धा म्हणजे पाणी हे पूर्वार्धातच मान्सूनच्या जे दरवर्षी आपल्याला उत्तरार्धात किंवा परतीच्या मान्सूनमध्ये नद्यांना, ओढ्यांना, धरणामध्ये पाणी येत असतं, परंतु यावर्षी परतीच्या पावसापेक्षा सुद्धा भक्कम हा सुरुवातीचाच पाऊस राहणार आहे. आणि त्याची सुरुवात, त्याची वाटचाल अतिशय वेगवान पद्धतीने चालू असल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी 8 दिवस अगोदरच मान्सून दाखल होतो आहे. सध्या मान्सूनची प्रगती ही अतिशय चांगली आहे. जी वाऱ्याची दिशा, तापमान, कमीदाब क्षेत्र या सर्व गोष्टीचं संतुलन झाल्यामुळं आपल्याला याचा नक्कीच शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे. आणि लवकरच पाऊस हा केरळात दाखल होतो आहे. आता सध्या अंदमान निकोबारमध्ये 24 तास उलटून गेले, 36 तास झाले पावसाला सुरुवात झालेली आहे. आपल्याला केरळमध्ये पाऊस आल्यानंतर तिथून पुढं जर वाऱ्याचा वेग आणखी थोडा झपाट्याने वाढला तर मुंबईमध्ये जूनच्या पहिल्या 2-3 दिवसातच पाऊस बरसणार आहे. मुंबई आणि गुजरातमधून पाऊस हा भारत देशात म्हणजे आपल्या देशात राज्यासह त्याचा प्रवेशद्वार ते तिथून आहे. आणि दुसरी बाजू ही बंगालच्या उपसागरातून विदर्भ मार्गेसुद्धा एक दुसरी शाखा ॲक्टिव्ह आहे. तीसुद्धा जास्त वेगाने जर पुढं सरकली तर आपल्याला राज्याला दोन्ही बाजूने मान्सूनचा फायदा होणार आहे. परंतु मुंबईकडचा पाऊस हा थोडा आपल्याला नेहमीच मुंबईचा मान्सून हा धोका देत आलेला आहे. यावर्षी तशी शक्यता वाटत नाही, कारण एक पश्चिमी वारा हा खूप वेगवान पद्धतीने वाहत असल्यामुळे त्याचा आपल्याला महाराष्ट्राला येणाऱ्या मान्सूनसाठी, दाखल होणाऱ्या मान्सूनसाठी फायदेशीर ठरेल. मित्रांनो, आपल्या विश्वनाथ दादाचं अंदाज हे असे थोतांड नसतात, ते खूप अभ्यासपूर्ण असतात. आणि आत्तासुद्धा अनेक रडारचे, सॅटेलाईटचे व्ह्यूज, IMDचा रिपोर्ट किंवा अनेक तज्ज्ञ मंडळीचा सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला हा अंदाज दिला जात आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक विनंती करतो, मराठवाडा ॲग्रो टाइम्स हे चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या दादाला सपोर्ट करा. धन्यवाद.